स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांच्या आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, जसं तुम्ही बॅनर पाहत आहात, हा व्हिडिओ आहे किसान कृषी प्रदर्शन, जे की पुणे येथे 2024 रोजी डिसेंबर महिन्यात भरले होते। खूप छान असं प्रदर्शन होतं मित्रांनो। नवनवीन स्टॉल आले होते, नवनवीन टेक्नॉलॉजी, अतिशय सुंदर अशी माहिती पाहण्यास भेटली मित्रांनो। तर याची थोडीशी माहिती देखील तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणारच आहे। तर सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर आवडला असेल, जर आपण हा फेसबुकवरून पाहत असाल तर तिथे लाईक करा, जर यूट्यूबवरून पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून इतरही शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका। अतिशय सुंदर असे मित्रांनो नवनवीन टेक्नॉलॉजी इथे दाखवण्यात आली होती, कारण आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे प्रदर्शन असते, त्यामुळे जवळपास जगभरातून देखील बऱ्याचशा कंपन्या आलेल्या असतात। जसं आपण पाहतात मित्रांनो, हा आहे सोलार वॉटर पंप, जे सध्या आपल्याला कुसुम सोलार योजना असो की मुख्यमंत्री सोलार योजना असो, याद्वारे जे आपल्याला शासनातर्फे मिळत आहे, ते हे सगळे सोलारचे जे स्टॉल आहेत सोलार कृषी पंपाचे, ते येथे दाखवण्यात आले होते। आणि अतिशय चांगली टेक्नॉलॉजी मित्रांनो। शेतकऱ्यांचं जे एक समस्या आहे शेतीला पाणी मिळण्याची, किंवा रात्री अपरात्री जाऊन पाणी द्यावं लागते मित्रांनो, तर त्या समस्येवर अतिशय चांगला उपाय हा शासनाने काढलेला आहे। तर या अशा उत्तम अशा योजनेसाठी नक्कीच शासनाची स्तुती करणे बनते आहे मित्रांनो। या प्रदर्शनामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारची जे शेतीमध्ये आपल्याला गरज असते, या उपयोगानुसार वेगवेगळ्या प्रकारचे 8 स्टॉलमध्ये या प्रदर्शनाचं विभाजन करण्यात आलं होतं। जसं की बी बियाणाचा वेगळा स्टॉल होता, त्याच्यानंतर पाणी देण्यासाठी जे आपल्याला लागतं तर त्यासाठी ठिबकचा वगैरे वेगळा स्टॉल होता, त्याच्यानंतर शेततळे वगैरे आले त्यासाठी वेगळा, आणि त्याच्यानंतर आजकाल शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र असो किंवा अवजार असो, याचा वापर देखील खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, तर त्यानुसार देखील एक वेगळा स्टॉल इथे लावण्यात आला होता। तर असं विविधपूर्ण असं एक प्रदर्शन होतं आणि सुंदर असं प्रदर्शन भरलेलं होतं मित्रांनो। जसं की आपण पाहू शकता मित्रांनो, दरवर्षीप्रमाणेच मागच्या वर्षी देखील आम्ही प्रदर्शनाला गेलो होतो, तर सुरुवातीलाच आपल्याला किर्लोस्करचा स्टॉल पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे याही वर्षी किर्लोस्करचा स्टॉल हा तेथेच होता मित्रांनो, परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये येथे यंत्राची कमतरता थोडीशी पाहण्यात मिळाली। किर्लोस्कर हे अतिशय नावाजलेलं नाव आहे मित्रांनो। जसं की यंत्र असो किंवा त्यांचे पॉवर टिलर असो किंवा पॉवर विडर असो, हे खूप चांगले असतात। किर्लोस्करचं 12 HP पॉवर टिलर मी देखील वापरलेले आहे। अतिशय दमदार असं पॉवर टिलर असतं मित्रांनो। हे काही वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे पॉवर टिलर आहेत। हे 8 HPचं आहे मित्रांनो, ज्याला की बॅक रोटावेटर आहे। त्याच्यानंतर किर्लोस्करचे इंजनचं सेक्शन खूप मोठं आहे। किर्लोस्करला इंजनच्या बाबतीत देखील खूप चांगलं नाव आहे मित्रांनो। ट्रॅक्टर असो की मोठमोठे वाहन असो, या इत्यादी प्रकारामध्ये यांचे इंजन चांगल्या प्रकारे वापरले जातात आणि चांगलं काम करतात। त्यानंतर हा एक स्टॉल होता मित्रांनो शक्तिमान कंपनीचा। शक्तिमान कंपनी आपल्या सर्वांनाच परिचयाची आहे। जास्त करून आपण रोटावेटरसाठी शक्तिमान कंपनीला ओळखतो, पण त्याहीपेक्षा शक्तिमान कंपनी इतरही वेगवेगळ्या प्रकारची अवजारं बनवत असते। जसं की हे एक ऊसाची कापणी करण्यासाठी एक मोठं यंत्र आहे मित्रांनो, जे की आपल्याला माहिती आहे की जे एक एकर ऊस कापण्यासाठी आपल्याला 12-15 माणसं लागतात, त्या ठिकाणी एकच हे मशीन आहे, अतिशय चांगल्या प्रकारे काम करते। जवळपास एखाद्या करोडपेक्षा जास्त किंमत त्या मशीनची असावी, परंतु टोळीची वाट न बघता योग्य प्रकारे ऊसाचे काम करण्यासाठी हे मशीन अतिशय उपयुक्त आहे। तर अशा प्रकारे खूप सुंदर असं प्रकरणाने वेगवेगळ्या प्रकारचे इथे स्टॉल लावण्यात आले होते। त्यानंतर आपल्या सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो की आपल्याकडे कापसाची लागवडी जास्त होते। हे कापूस वेचण्यासाठीचं मशीन आहे, परंतु या मशीनद्वारे कापूस वेचणी करायची म्हटल्यास त्या कापसाची लागवड देखील वेगळ्या प्रकारची असायला हवी, जे की आपल्याकडे सध्या तरी एवढं उपयोगाचं वाटत नाही। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टरचे ब्रँड देखील इथे दाखवण्यात आले होते मित्रांनो। आणि हे या कंपनीचं खूप छान वैशिष्ट्य वाटलं की त्यांची जे ट्रॅक्टरमध्ये वापरले जाणारे इंजन आहे, ते इंजन यांनी इथे दाखवण्यात आले होते की कशा प्रकारचे इंजन आहे काय। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, ही एक सोलार टेक्नॉलॉजीवरती चालणारं एक आपलं वॉल सिस्टम म्हणता येईल याला, की आपण शेतामध्ये प्रत्यक्ष असो किंवा नसो, या वॉलच्या सहाय्याने आपल्याला पाहिजे तेव्हा पाणी कुठल्याही पिकाला सोडता येते, किंवा जे पाहिजे ते खत आपल्याला देता येते, केवळ आपल्याला ते अगोदरच भरून टाकावं लागतं। यानंतर मित्रांनो, आपल्याला PM कुसुम किंवा मुख्यमंत्री सोलार अंतर्गत जी आपल्याला एक वॉटर पंप मिळत आहे, सोलार वॉटर पंप, त्याची क्षमता कशा प्रकारची आहे, त्याची गुणवत्ता कशी आहे, तर हे दाखवण्यात आले होते या स्टॉलवरती। स्टेनलेस स्टीलची पूर्णतः ही मोटर बनलेली असते मित्रांनो। अतिशय उत्तम दर्जाचे दीर्घकाळ चालण्यायोग्य अशी ही मोटर असते। प्रदर्शनामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शन होते, त्यापैकीचे एक सेक्शन होतं प्लास्टिक कल्चर आणि संरक्षित शेतीचं। तर यामध्ये मित्रांनो, जे काय शेतीमध्ये शेततळ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण शेततळ्यासाठी जी पन्नी वापरतो किंवा इतरही प्लास्टिकचे जे काय अवजार असतील किंवा मटेरियल असेल, तर त्याच्याविषयी या प्रदर्शनामध्ये दाखवण्यात आले होते। आणि जे व्हिडिओमध्ये पाहिले ते आमचे काही मित्र देखील गावाकडून आले होते। तर अशा प्रकारे मित्रांनो, वेगवेगळ्या कंपनीचे जसं की हिप्पोचा एक स्टॉल होता इथे, यांच्याकडे जे शेततळ्यासाठी आपल्याला पन्नी लागते किंवा इतरही रेनकोटसाठी वगैरे, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पन्न्या होत्या। आणि हा एक मित्रांनो जाहिरातीचा वेगळा प्रकार आपल्याला पाहण्यास मिळाला। टेरेक्स नावाची कंपनी होती,
या कंपनीद्वारे जे आपले पूर्वी डायनासोर अस्तित्वात होते, जे की उल्कापातामुळे पृथ्वीवरून नष्ट झालेले आहेत, तर त्याच्यातील एका डायनासोरची प्रतिकृती आणि आत एक मनुष्य होता जो की सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तर अतिशय छान प्रकारचा हा एक प्रयत्न मित्रांनो, आणि त्याला चांगल्या प्रकारे यश देखील मिळत होते. टेरेक्स येथे वापरलेल्या, कारण टेरेक्स हा अतिशय चतुर, जाड आणि चपळ असा प्राणी, त्याचप्रमाणे त्यांना त्यांची जी ताडपत्री आहे ती देखील तशा प्रकारची दर्शवायची होती. यानंतर मित्रांनो पुढचं जे सेक्शन होतं साधने व उपकरणे, जे की माझे देखील आवडते आहे, कारण शेतामध्ये आपल्याला काम करताना खूप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टूल्स लागतात. तर इथे जे काही वेगवेगळे टूल्स आपल्याला किंवा साधने म्हणता येईल, तर ते त्यासाठीच एक सेक्शन होतं. आपण जर बागायतदार शेतकरी असाल मित्रांनो, तर फाल्कन हे नाव आपल्या नक्कीच परिचयाचे असेल, कारण फाल्कनचे जे टूल्स असतात मित्रांनो, आपल्या बागेची कटिंग करण्यासाठी किंवा इतरही प्रकारचे टूल जे असतात ते अतिशय गुणवत्तापूर्ण असे टूल असतात. थोडीशी महागडी नक्कीच असतात मित्रांनो, परंतु त्यांचं जे लाईफस्टाईल आहे किंवा जास्तच काळ टिकणे आहे ते खूप चांगल्या क्षमतेचे असते मित्रांनो. तर इथं बघू शकता आपण फाल्कनचे वेगवेगळ्या प्रकारचे अवजार आहेत, जसं ब्रश कटर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो मध्ये मध्येच हे छोटे छोटे पॉवर विडरचे स्टॉल देखील लावण्यात आले होते. होंडाचे देखील पॉवर विडर आहेत मित्रांनो. त्याचप्रमाणे मित्रांनो ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे ड्रोनने फवारणीची, तर ही अतिशय आता सध्या वाढत चाललेली आहे आणि ते परिणामकारक देखील तेवढंच आहे मित्रांनो. कारण जिथे आपल्याला 2-3 माणसं लागतात आणि जेवढं आपल्याला परेशानी होते, तर त्या तुलनेमध्ये ड्रोनद्वारे खूप सहज आपल्याला फवारणी करता येते. आणि बाकीही मित्रांनो दुसरे जे अवजार होते की आपल्याला वॉटर इंजन असो किंवा मग कडबाकुट्टी असो किंवा हे आजकाल टोकन यंत्र जे आहेत ते देखील खूप प्रसिद्ध होत आहेत. तर अशा प्रकारचे मित्रांनो खूप छान छान अशी माहिती आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे स्टॉल इथे दाखवण्यात आले होते मित्रांनो. जसं हे पाहतात मित्रांनो पॉवर विडरचा एक स्टॉल आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो पॉवर टूल्स जे आपण बघतो मित्रांनो, हॅमर ड्रिल असो की ड्रिल मशीन असो किंवा हे जे पाहतात आपण मित्रांनो, हे आहे इलेक्ट्रिक कटर, जे आपल्याला झाडाच्या फांद्या कट कराव्या लागतात, तर ते इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने खूप सोपे होते. त्याच्यानंतर हे आहे मित्रांनो प्रेशर वॉशर, जे की आपल्याला वेगवेगळे वाहनं धुण्यासाठी किंवा आपल्याकडे म्हशी जर असतील तर गोठ्यामध्ये देखील याचा उपयोग होतो. आणि हे आहे मित्रांनो गहू कापण्यासाठीचं एक वेगळं यंत्र, जे की आपल्याला गहू असो की इतरही पीक असो पूर्णतः कापून पेंडी बांधून साईडला टाकण्यापर्यंत हे एकाच मशीनद्वारे काम होते. आणि त्याच्यानंतर मित्रांनो हा आहे बुलेट ट्रॅक्टर, जो की आपल्या जवळील लातूर येथील आहे. अतिशय चांगलं आणि उत्तम असं हे एक यंत्र आहे मित्रांनो. ज्यांना ट्रॅक्टर परवडत नाही त्यांना हे यंत्र नक्कीच परवडेल. आणि ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये ट्रॅक्टरसारखेच काम करते, परंतु ॲव्हरेज एक याचे आपल्याला जास्त मिळते आणि कामही चांगल्या प्रकारे करते. तर निलंगा येथील एक आहे मित्रांनो बुलेट ट्रॅक्टर म्हणता येईल याला. तर आपल्या जवळील खूप छान असा हा प्रयोग करण्यात आलेला. आणि याच्यावरती जसं आपण पाहू शकतो मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याला दुसरेही इम्प्लिमेंट आहेत ते लावता येतात. जसं की इथे फवारणी लावलेली आहे. त्याच्यानंतर समोर रिपर देखील लावलेला आहे, जे की आपल्याला सोयाबीन गहू वगैरे कट करण्यासाठी उपयोगात येते. तर खूप छान असं प्रदर्शन मित्रांनो इथे होतं. त्याच्यानंतर हे जे बघत आहात मित्रांनो, हे आहे एक आपल्याला फवारणीसाठी म्हणा किंवा शेतामध्ये माल वाहून नेण्यासाठी इकडून तिकडे, तर त्यासाठी एक छोटंसं त्यांनी हे एक यंत्र बनवलं होतं, ज्याला की रबरी ट्रॅकद्वारे आपल्याला चालवता येते. त्यानंतर मित्रांनो हे जे आहे हे पूर्णतः इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे ऑटोनेक्स. मागील वर्षी देखील आपण याचा व्हिडिओ घेतला होता, त्यावेळेस यांचं प्रोटोटाईप होतं, परंतु आता यांनी एक फायनल मॉडेल असं लॉन्च केलेलं आहे. 45 HP ट्रॅक्टर आहे आणि येणारा युग जसं सर्वांनाच माहिती आहे की इलेक्ट्रिक व्हेकलचं असणार आहे. आपण पाहतो मित्रांनो 1-2 वर्षामध्येच इलेक्ट्रिक 2 व्हीलर असो की 4 व्हीलर असो रस्त्यावरती जास्त प्रमाणात धावताना दिसत आहेत. तर शेतीची जे व्हेकल आहेत ते देखील मागे कसे राहणार. तर हे एक ट्रॅक्टर आहे, अतिशय दमदार असं ट्रॅक्टर आहे मित्रांनो. आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि डिझेल ट्रॅक्टरची जर तुलना करायची झाली तर, कारण मित्रांनो माझ्याकडे देखील इलेक्ट्रिक गाड्या आहेत, तर ताकदीला देखील ते डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये खूप चांगले असते आणि डिझेल टाकण्याची गरज नाही. आणि मेंटेनन्स देखील याला खूप कमी, जवळपास नाही म्हटल्यासारखंच असतं. आणि बॅटरीचं आयुष्य देखील 7 ते 8 वर्षे असतं. डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये थोडीशी जास्त किंमत असते, परंतु आपल्याला मेंटेनन्स नसल्यामुळे आणि चालवायला सोपं असल्यामुळे, ताकद देखील असल्यामुळे परवडते. त्याच्यानंतर ऑटोनेक्स्ट कंपनीचेच मित्रांनो हे एक रोबोटिक ट्रॅक्टर म्हणता येईल, जे की पूर्णतः तुम्हाला मोबाईलवरतून आणि ॲपद्वारे वापरता येते. ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर आहे मित्रांनो. तंत्रज्ञान अतिशय शेतीमधलं पुढे जात आहे, परंतु शेतकरी मागे पडत आहे असे वाटत आहे कुठे ना कुठेतरी. कारण एवढं तंत्रज्ञान वापरण्यासाठी शेतकरी तेवढाच प्रगत असला पाहिजे आणि तेवढा सुशिक्षित देखील असला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी शेतकरी म्हणा किंवा शासन म्हणा कुठेतरी कमी पडताना दिसत आहे मित्रांनो.
आणि एवढं मोठं प्रदर्शन पाहून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की शेतकऱ्याच्या जीवावर जगणाऱ्या किंवा मोठ्या होणाऱ्या कित्येक कंपन्या आहेत मित्रांनो. खरंच विचार करावा असं वाटतो. आणि ह्या कंपन्या मोठमोठ्या होतच चाललेल्या आहेत. यांची जी वार्षिक उलाढाल आहे ती करोडोमध्ये अब्जामध्ये होत आहे, पण त्या तुलनेमध्ये शेतकऱ्याची उलाढाल वाढत आहे का हो? तर नक्कीच नाही. हे पाहता येईल मित्रांनो, हे एक खूप मोठं असं रोटावेटर होतं. याचं स्पेसिफिकेशन इथे दिलेले आहे. 14 फुटी असं हे रोटावेटर होतं. 102 ब्लेड्स आहेत. मग याला चालवण्यासाठी ट्रॅक्टर किती मोठं लागणार आहे? आणि हा आहे मित्रांनो सोलिसचा एक स्टॉल. सोलिसचं माझ्याकडे देखील एक 27 HP ट्रॅक्टर आहे. 2516 अतिशय दमदार आणि छान असं ट्रॅक्टर आहे मित्रांनो. सोलिस आत्ता आपल्या भारतीय बाजारपेठेमध्ये आलेले जपानी तंत्रज्ञानाची सांगड घातलेली ही एक ट्रॅक्टर कंपनी आहे. तर चांगले ट्रॅक्टर आहेत मित्रांनो. जसं मी म्हटलं मित्रांनो की तंत्रज्ञान खूप वाढत आहे, परंतु त्या तंत्रज्ञानाच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना तेवढं प्रशिक्षित करणं गरजेचं आहे. तिथे कुठंतरी शासन म्हणा किंवा आपण स्वतः शेतकरी म्हणा कमी पडत आहोत. आणि त्याचबरोबर मित्रांनो, एवढं सगळं तंत्रज्ञान वापरण्यासाठी शेतकऱ्याकडे त्याच प्रमाणात पैसा देखील असायला हवा. परंतु तुम्ही सर्वांनाच माहिती आहे की आजकाल शेतमालाला जो बाजारभाव मिळत आहे तर त्याची परिस्थिती काय आहे. हमी भाव जर आपण विचार केला तर कुठल्याच पिकाला हमी भाव आपल्याकडे सध्या तरी मिळत नाही आहे. निवडून आलेल्या शासनाने देखील कारण आपला महाराष्ट्र बहुतांश सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आहे, तर त्याला जो हमीभाव त्यांनी जाहीर केला होता निवडणुकीच्या अगोदर, तर त्याच्याविषयी पाऊल उचलण्याची अजून तरी कुठली तरी सरकारची कुठलीच तयारी दिसत नाही आहे. तर शेतकऱ्यांच्या जीवावर तंत्रज्ञान तर खूप मोठं होत आहे, कंपन्या खूप मोठ्या होत आहेत, पण त्याच्या तुलनेमध्ये तेवढ्याच रॅपिडली शेतकरी मात्र छोटा होत आहे. अतिशय दुःखाची बाब आहे मित्रांनो. हे जेवढं मोठं प्रदर्शन पाहून याची खंत कुठं ना कुठेतरी वाटली. सद्यस्थितीमध्ये मित्रांनो शेतकऱ्यावरती अतिशय अन्याय होते. आपला जवळपास 80% रोजगार असो किंवा देश असो तो शेतकऱ्यांवरतीच चालत आहे मित्रांनो. परंतु त्याच एका घटकाकडे अतिशय जास्त प्रमाणात दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याला दोषी शेतकऱ्याला देखील मानावं लागेल. कारण तो आपल्यावरती अन्याय होतो आहे या गोष्टीची जाणीव देखील स्वतः शेतकऱ्यांना नाही आहे. तर जोपर्यंत या गोष्टीची जाणीव होणार नाही मित्रांनो, तोपर्यंत आपण आपल्या अन्यायासाठी दाद मागायला उठणार नाही आहेत. आणि नक्कीच आपण अन्यायाची दाद मागायला उठले पाहिजे, कारण मित्रांनो सर्वांना चांगलं आयुष्य जगण्याचा तेवढाच अधिकार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे छान असं एक प्रदर्शन होतं मित्रांनो, जे की सर्वांनीच पाहायला पाहिजे माझ्या मते, आणि सर्वांनीच या प्रदर्शनाचा लाभ उचलायला पाहिजे. कारण नवनवीन टेक्नॉलॉजी आपल्या शेतीमध्ये वापरून नक्की शेतीची प्रगती तर साधता येते, परंतु अजूनही सांगतो की एवढी सगळी तंत्रज्ञान वापरण्यासाठी तेवढ्याच प्रमाणामध्ये पैसा देखील लागतो आणि हा प्रत्येकाच्या क्षमतेचा भाग नाही आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे एक अतिशय सुंदर असं एक प्रदर्शन होतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी आपल्या प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवापर्यंत याला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरही शेतकरी बांधवांना नवनवीन तंत्रज्ञान पाहता येईल.